तर मैत्रिणींनो, मी आता एवढी रांगोळी करून घेतलेली आहे। आता आपण त्याच्या पुढची रांगोळी करायला सुरुवात करूया। त्यासाठी मी 3 पांढरे मणी घेतलेले आहेत, एक हिरवा, एक गोल्डन, एक हिरवा। आणि मग त्यानंतर मी जो हिरव्या मण्याचा खालचा पांढरा मणी आहे त्या मण्यातून सुई काढून ही डिझाइन वरची तयार करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण परत 5 पांढरे मणी घालायचे आहेत। 5 पांढरे मणी घातलेले आहेत। मणी मागे सरकवून घ्यायचे आणि शेवटून हिरव्या मण्याचा जो वरचा पांढरा मणी आहे त्या पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने खालच्या दिशेला काढायची आहे, अशा पद्धतीने। आता इथं परत एक हिरवा, एक गुलाबी आणि एक हिरवा आणि 3 ऑफ व्हाईट असे 6 मणी टाकून घ्यायचे। हे पहा, एक हिरवा, एक गुलाबी, एक हिरवा आणि 3 ऑफ व्हाईट असे 6 मणी घालून घेतलेले आहेत मी। मणी मागे सरकवून घ्यायचे आणि खालून 1, 2 आणि 3 ऑफ व्हाईट मणी सोडून चौथ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे। आता परत 3 पांढरे मणी घालायचे। 3 पांढरे, एक गुलाबी, एक गोल्डन आणि एक पिंक असे 3 मणी घातलेले आहेत। एक गुलाबी, एक गोल्डन, एक पिंक। मणी मागे सरकवून घ्यायचे आहेत आणि गुलाबी मण्याचा जो खालचा मणी आहे पहिला नंबरचा त्या मण्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने। आता याच्यात परत 5 पांढरे मणी घालायचे आहेत। पाच पांढरे मणी घालून घेतलेले आहेत। 1, 2, 3, 4, 5 मणी मागे सरकवून घ्यायचे। आता हिरव्या मण्याचा वरचा जो पांढरा मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे, अशा पद्धतीने। दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता एक हिरवा, एक गुलाबी आणि एक हिरवा असे परत 3 पांढरे मणी 3 मणी ओढून घ्यायचे आणि 3 ऑफ व्हाईट मणी घ्यायचे। मणी मागे सरकवून घ्यायचे। मी एक हिरवा, एक गुलाबी, एक हिरवा आणि 3 ऑफ व्हाईट असे 6 मणी ओढून घेतलेले आहेत। त्यानंतर खालून 1, 2, 3 मणी सोडून चौथ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे। परत दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपली डिझाइन व्यवस्थित येते। आता परत याच्यात 3 पांढरे मणी
एक हिरवा, एक गोल्डन आणि एक हिरवा असे 3 मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि हिरव्या मण्याच्या खालचा जो पांढरा मणी आहे, पांढरा पहिला, त्याच्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे एकाच मण्यातून. अशा पद्धतीने आता याच्यामध्ये परत 5 पांढरे मणी ओळून घ्यायचे आहेत. पाच पांढरे मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घेतलेले आहेत. बघा, हे 5 मणी ओळलेले आहेत मी. आता हिरव्या मण्याचा वरचा जो सगळ्यात खालचा पांढरा मणी आहे त्याच्यातून वरच्या दिशेने सुई खालच्या दिशेला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. परत एक हिरवा, एक गुलाबी आणि एक हिरवा असे 3 मणी ओळून घेतलेले आहेत आणि 3 ऑफ व्हाईट मणी घेतलेले आहेत. परत मणी मागच्या साईडला ओढून घ्यायचे आहेत. आता खालून 1 2 3 मणी सोडून चौथ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे डिझाईन व्यवस्थित येते. आता परत याच्यात 3 पांढरे मणी आणि एक गुलाबी, एक गोल्डन आणि एक गुलाबी असे 3 मणी घ्यायचे आहेत. परत पांढरे 5 मणी घ्यायचे. पाच पांढरे मणी घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे. परत हिरव्या मण्याच्या वरचा जो पांढरा मणी आहे त्याच्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये परत एक हिरवा, एक गुलाबी आणि एक हिरवा असे 3 मणी ओळून घ्यायचे आहेत आणि 3 ऑफ व्हाईट मणी घ्यायचे. असे 6 मणी ओळून घेतलेले आहेत मी. आता खालून 1 2 3 हे 3 पांढरे मणी सोडून चौथ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये परत 3 पांढरे आणि एक हिरवा, एक गोल्डन आणि एक हिरवा असे 3 पांढरे 3 मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि हिरव्या मण्याचा जो खालचा पांढरा मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यात आपण
अशा पद्धतीने मध्ये गुलाबी मणी टाकणार आहे। आता इथं माझी ही रांगोळी संपलेली आहे। आता इथं मी गाठ कशी मारायची ते सांगणार आहे। त्यासाठी मी ह्या शेवटच्या मण्यातून दोरा काढून घेतलेला आहे। आता मी इथं हे गाठ इथं मारणार आहे। अशा पद्धतीने मी गाठ मारलेली आहे। आता इथं माझी ही रांगोळी संपलेली आहे। अशा पद्धतीने मी ही रांगोळी बनवून घेतलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये दुसरे कलरही घेऊ शकतात आणि पाहिजे तेवढी तुम्ही रांगोळी समोर करू शकतात। आणि माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा।